सांगली महापालिकेच्या कंत्राटी महिला कर्मचारी वंदना कांबळे यांचा सेवा बजावताना मृत्यू। सांगली महापालिकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या वंदना कांबळे यांचा प्रभाग क्रमांक 15 मध्ये आपली सेवा बजावत असताना वयाच्या 55व्या वर्षी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला। गेले 35 वर्षापासून सांगली महापालिकेत ते कंत्राटी पद्धतीवर सफाई कर्मचारी म्हणून काम करत होत्या। त्यांच्या या निधनाने त्यांच्या कुटुंबावर मोठं संकट कोसळलं। वंदना कांबळे यांच्या वारसांना सांगली महापालिकेकडून तात्काळ 10 लाख रुपयांची मदत देण्यात यावी आणि त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला महापालिकेत कायम कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात यावी। तसेच सध्या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यात यावं अशी मागणी शिवसेना मिरज विधानसभा प्रमुख व अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन संघटनेच्या वतीने करण्यात आली। यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश महामंत्री, शिवसेना मिरज विधानसभा प्रमुख समीर लालबेग, इमॅन्युअल मद्रासी, अरुण कुमार तेरदाळे, अशोक सकटे, रामा कांबळे, सुब्राव मोहिते, सुनील मोहिते, शीतल कुमार कांबळे, याकूब मद्रासी, मंगेश भोसले आदी कर्मचारी उपस्थित होते।